रात्रीचे 8 आपण आलेलो आहोत शेडवर बघायला की काय चाललंय काय नाही. तर आलोच आहोत. तर आज तुम्हाला जी रात्रीची रोषणाई, शेडचं झगमगतं वातावरण कसं असतं, रात्रीचं पोल्ट्री विश्वात ज्या काही कोंबड्या असतात त्या कशा रमतात त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आपण आता शेडमध्ये आलेलो आहोत. रात्रीचे आता 8:08 झालेले आहेत करेक्ट. टेम्परेचर तुम्ही बघू शकतात, 26 डिग्री टेम्परेचर आहे. लाईट आता चालू आहेत. लाईटची तशी ऑटो सिस्टम असते, ऑटोमॅटिकली 9:30 झाले की लाईट ऑटोमॅटिकली बंद होतात. या बाबतीत ही एक मित्रांनो तुम्ही बघू शकतात की आता अजून पण कोंबड्या खात आहेत. तर रात्री लाईट अशी द्यावं लागतात की जी 16 तासाची जी लाईट सायकल असते ती पूर्ण कोंबडीला द्यावी लागते. कोंबडी 16 तासापर्यंत ही फिडिंग खाद्य खात असते. तर दिवसाची 12 तास आणि नंतर आपल्याला ॲडिशनल 4 तासाची लाईट द्यावं लागते. तर लाईटची सिस्टम अशी की आपण ऑटो सिस्टम असते आपल्यावाली, तिथं ऑटो सॉकेट लावलेलं असतात. ऑटोमॅटिकली लाईट चालू होतात, ऑटोमॅटिकली बंद होतात. तरी सकाळी 2 तास आपल्याला ॲडिशनल द्यावं लागते, संध्याकाळी ॲडिशनल द्यावं लागत असते. त्यामुळे आता व्यवस्थित खाद्य खात आहे. 9:30ला जसं की ऑटोमॅटिकली लाईट बंद होईल, त्यानंतर मग कोंबड्या आराम करतील. परत मग ती सायकल नंतरून चालू होईल. 4:30ला परत लाईट चालू होतील, कोंबड्या आपोआप खाद्य खायला चालू करून देतील. आपले वर्कर 4:30ला उठून जातात, खाद्य टाकून देतात आणि त्यानंतर पुढची जी रुटीन असते ती आपली चालू होऊन जाते. तर मित्रांनो, आता विषय असा आहे की आता चाललेला आहे हिवाळ्याचा सीझन. तर आमच्याकडे हिवाळा खूप भयानक पडतो. तुम्ही बघत असणार तर रात्री 8 डिग्रीपर्यंत टेम्परेचर चाललं जातं. तर पोल्ट्री क्षेत्रामध्ये कोंबड्यांना कितीपर्यंत टेम्परेचर ड्रॉप झालेलं चालतं किंवा त्यांना मिनिमम किती टेम्परेचर सहन होईल आणि ड्रॉप झालेलं सहन होईल आणि किती ते सहन करू शकतात. तर जसं की 12 डिग्री नंतर खाली टेम्परेचर गेलं की ते थोडं क्रिटिकल होऊन जातं. प्रोडक्शन ड्रॉप होणं वगैरे या गोष्टी होऊन जातात. आणि जर चिक्सला वगैरे जर ही आता एक ग्रोवर असली चिक्सला ते भरपूरच सर्दी वगैरे ते भरपूरचे प्रॉब्लेम्स येतात. यासाठी प्रिकॉशन्स काय घ्यावं लागतात की शेड पॅक करावं लागतात. त्यानंतर कर्टन्स वगैरे या शेडमध्ये आपल्याला थोडेफार प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. आणि हीच जर बॉयलरमध्ये बघायला गेलं तर आपल्याला ब्रूडर वगैरे या साऱ्या भरपूरशा गोष्टी कराव्या लागतात. तर सध्या तरी काही प्रॉब्लेम नाही, अजून रात्रीचे 8-8:30 झाले असतील. पण सध्या आता टेम्परेचर 26-27 पर्यंत व्यवस्थित आहे. पण आपण कसं शेडचा आजूबाजू तुम्ही बघू शकता, आपण ग्रीन कर्टन इन्स्टॉल केलेले आहेत. तर जी काही शेडमध्ये येणारी जी थंड हवा आहे ती बऱ्यापैकी छाटली जात असते. टेम्परेचर बऱ्यापैकी आपलं इथं मेंटेन राहतं या ग्रीन कर्टन्समुळे. तुम्ही बघू शकता. जसं मी तुम्हाला माहिती दिली लाईटबद्दल किंवा टेम्परेचरबद्दल, तर त्यानंतर मी तुम्हाला हे पण आता तुम्हाला एक सांगतो की जे पोल्ट्रीचं जे रात्रीचं जे विश्व असतं ते किती म्हणजे मनमोहक असतं ते मी तुम्हाला दाखवतो. आता आपण दुसरे दोन झालेलो आहोत. जसा दिवसाचा दिवा मंदावला की रात्री आपले आर्टिफिशियल चंद्र आहेत जे आम्ही स्वतः लावलेले आहेत शेडमध्ये, ते जेव्हा विगवतात ना तर त्यांची जी सावली आमच्या कोंबड्यांच्या डोळ्यांमध्ये जेव्हा दिसते ना तर ते समाधान खूपच वेगळं असतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण वाटतं. आता ह्या गोष्टी यात सुंदर सारखं काय तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण ह्या शेडशी ह्या व्यापारासोबत या सगळ्या पक्ष्यांसोबत आमच्या ज्या काही भावना जोडलेल्या आहेत ना, तर ते खरंच आम्हाला ते पाहण्यासाठी एक वेगळी नजर देतं. हो की नाही ते तुम्हीच सांगा. मित्रांनो, तुम्हाला या पोल्ट्री क्षेत्राबद्दल किंवा आमची रुटीनबद्दल जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि आम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. जाधव लेअर इंडस्ट्री.